साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी अनुराधा. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणाची. आज आहे शुक्रवार, अर्थात इतिहासावर आधारित असलेली आपली साप्ताहिक मालिका मी इतिहास बोलतो. ज्ञान आणि विज्ञान याचा सुंदर मिलाप म्हणजे गुप्तकाळ. कारण याच काळाने जगाला महाकवी कालिदासही दिले आणि महान संशोधक आर्यभट्टही. भारताच्या गौरवशाली इतिहासात भर घालणारी अजून एक गोष्ट जी गुप्त काळात घडली ती म्हणजे नालंदा विश्वविद्यालयाची निर्मिती. होय, याच विद्यालयाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. नालंदा विश्वविद्यालय म्हणजे जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठांपैकी एक. चला तर मग ऐकूयात निखिल भेंडे यांच्यासोबत मी इतिहास बोलतोय, भाग 73. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. आज आपण जाणून घेऊया गुप्त सत्तेने, गुप्त घराण्याने भारतीय इतिहासाला दिलेली एक सर्वात महत्त्वपूर्ण देणगी म्हणजे नालंदा विद्यापीठाबद्दल. आज आपण जाणून घेऊया नालंदा विद्यापीठाबद्दल. तर आज जेव्हा कधी जगातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता क्रमवार यादी जाहीर केली जाते तेव्हा सर्वोत्तम 100 मध्ये म्हणा किंबहुना सर्वोत्तम 200 मध्ये सुद्धा एकही भारतीय शिक्षण संस्था त्यामध्ये नसते. हे निश्चितच दुर्दैवाचे आहे. त्यामुळे भारतीय शिक्षणाचा दर्जा किती खालावलेला आहे हे दिसून येतं. त्याची कारणे काहीही असोत, त्यात आपल्याला जायचे नाही आहे. परंतु असे वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर सामान्य भारतीयाच्या मनात ही शंका निश्चितच डोकावते की आपला इतिहास सुद्धा असाच आहे का? तर असे नाही. आपला इतिहास हा सुवर्णमयी आहे. आपल्या इतिहासात जगाला शिकवणाऱ्या किंवा जगाला सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था, विद्यापीठे भारतामध्ये होती. तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा ही त्यापैकी काही आहेत. तक्षशिला विद्यापीठाबद्दल आपण माहिती घेतलीच आहे आणि विक्रमशिलाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पण आज आपण जाणून घेऊया नालंदाबद्दल. बांधकाम, भव्य दिव्यता तसेच शैक्षणिक दर्जा या सर्वांच्याच बाबतीत तात्कालिक जगात अव्वल अशा नालंदा विद्यापीठाची उभारणी ही गुप्त सम्राट कुमारगुप्त याच्या काळात सुरू झाली होती. कुमारगुप्ताचा इतिहास जाणून घेताना आपण बघितलंच होतं की कुमारगुप्ताने सत्ता विस्तार केला नाही, परंतु प्रशासनिक व्यवस्था चोख ठेवली आणि अनेक बांधकामे आपल्या साम्राज्यात त्याने केली होती. त्यापैकीच नालंदा विद्यापीठ हे एक होते. हे नालंदा विद्यापीठ गुप्त साम्राज्याची राजधानी असलेल्या पाटलीपुत्र म्हणजे आजच्या पटनापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे. मगध साम्राज्याची राजधानी असलेल्या राजगीर या शहराच्या ते अगदी जवळ आहे. या विद्यापीठाच्या सभोवती एक भक्कम अशी तटबंदी होती. विशेष म्हणजे या तटबंदीच्या भिंती आणि किंबहुना सर्व विद्यापीठाच्याच भिंती ह्या अत्यंत टिकाऊ अशा होत्या. तात्कालिक स्थापत्यशास्त्रानुसार बेलाचे शरबत, ऊस आणि मुगाची डाळ यासारख्या गोष्टींचा वापर करून ह्या भिंती बनवल्या जात असत. तटबंदीच्या आतमध्ये दक्षिणोत्तर दिशेत पसरलेले 13 मठ आहेत.
हे प्रत्येक मठ दुमजली आहेत. प्रत्येक मठाच्या समोर मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये भगवान बुद्धांची मूर्ती विराजमान आहे. या विद्यापीठामध्ये 300 खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत आसन, शयनकक्ष तसेच दिवा आणि पुस्तके ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. शिवाय विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा होती आणि त्यांची एक कॉमन भोजनालय होते. या विद्यापीठामध्ये 2000 शिक्षक तर 10,000 विद्यार्थी एकाच वेळी कार्यरत राहत असत. विद्यापीठामध्ये भारताच्या विविध भागातूनच नव्हे तर इराण, तुर्कस्तान, ग्रीस, जपान, कोरिया, चीन, मंगोलिया, मध्य आशिया तसेच इंडोनेशिया या प्रदेशांमधून विद्यार्थी येत असत. या विद्यापीठामध्ये आर्यभट्ट, शीलभद्र, चंद्रपाल, धर्मपाल, गुणमती, स्थिरमती यासारखे विद्वान अध्यापनाचे कार्य करीत होते. तर आर्यदेव, नागार्जुन, वराहमिहिर यासारखे अनेक नामवंत विद्वान या विद्यापीठाचे विद्यार्थी होते. चीनी प्रवासी असलेल्या हुआन सॅंग याच्या प्रवास वर्णनामध्ये नालंदा विद्यापीठाबद्दल माहिती मिळते. हुआन सॅंग याने सुद्धा नालंदा विद्यापीठात 1.5 वर्ष अध्ययनाचे व नंतर अध्यापनाचे कार्य केले होते. नालंदा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी त्रिस्तरीय प्रवेश परीक्षा घेतली जात असे. ती खूप अव्वल अशा दर्जाची होती आणि ती परीक्षा पास केल्यानंतरच विद्यापीठात प्रवेश केला जात असे. ही परीक्षा द्वारवानापासून सुरू होत असे. संस्कृतमध्ये पारंगत असणे ही या विद्यापीठात प्रवेश घेण्याची मुख्य अट होती. विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर कुठलाही खर्च हा विद्यार्थ्याला करावा लागत नसे. राहण्याची, जेवणाची व्यवस्था ही सुद्धा मोफत असे. तर प्रश्न असा येतो, मग खर्च कुठून होत असे? तर तत्कालीन भारतातील सर्वच राजा रजवाड्यांनी हा खर्च उचलला होता. शिवाय नालंदा विद्यापीठाच्या आसपास असलेल्या 200 गावांमधून सुद्धा विद्यापीठाला अनुदान दिले जात असे. या सर्वांमधून विद्यार्थ्यांचा खर्च केला जात असे. नालंदा विद्यापीठामध्ये 4 प्रकारचे ग्रंथालय होते. धर्मगुज, रत्नासागर, रत्नोदधी आणि रत्तरंजन असे हे 4 ग्रंथालये होती. या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 90 लाख पुस्तके होती. नालंदा विद्यापीठामध्ये मुख्यतः बौद्ध धर्माबद्दल शिक्षण दिले जात असे, परंतु याचा अर्थ असा मुळीच नाही किंवा तेथे इतर शिक्षण दिले जात नसे. हिंदू धर्म आणि जैन धर्म यांबद्दल सुद्धा येथे शिक्षण दिले जात असे. जैनांचा धार्मिक ग्रंथ असलेल्या सूत्रा नालंद या ग्रंथामध्ये सुद्धा नालंदा विद्यापीठाचा उल्लेख केला गेला आहे. बौद्ध धर्माच्या महायान आणि हीनयान या दोन्ही प्रकारांबद्दल येथे शिक्षण दिले जात असे. शिवाय वेद, साहित्य, व्याकरण, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, औषधशास्त्र, गणित, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, भाषाविज्ञान, ज्योतिषी, भौतिकी आणि खगोलशास्त्र यासारख्या सर्वच विषयांवर येथे शिक्षण दिले जात असे. येथे देशोदेशीचे
विद्यार्थी शिक्षणास घेत असत त्यांच्याच माध्यमातून येथील शिक्षण हे अरब राष्ट्रांमध्ये पोचले आणि त्यांच्या माध्यमातून पुढे युरोपात पोचले आणि त्या तथाकथित आधुनिक समजल्या जाणाऱ्या युरोपीय लोकांनी पुढे शोध प्रकाशित करून स्वतःच्या नावावर ते खपवले. याचे कारणही असेच होते, कारण पुरावा म्हणून आपल्याकडे काही नव्हते, कारण आपल्याकडील हा ठेवा असलेले हे विद्यापीठ पुढे नष्ट झाले. तर कुमारगुप्ताच्या काळात बांधायला सुरुवात झालेले किंबहुना त्याच्याच काळात पूर्ण झालेले हे विद्यापीठ 3 वेळा नष्ट करण्यात आले आणि 2 वेळा त्याची पुनर्बांधणी सुद्धा करण्यात आली. सर्वप्रथम हुन लोकांच्या आक्रमणात हे विद्यापीठ नष्ट झाले, परंतु कुमारगुप्ताचा मुलगा असलेल्या स्कंदगुप्ताने त्याची पुनर्बांधणी करवली. पुढे गुप्त सत्तेतीलच नरसिंहगुप्त बालादित्य याच्या काळातही ते योगदान देण्यात आले. त्याच्या काळात 80 फूट कांस्याची बौद्ध प्रतिमा या विद्यापीठात स्थापन करण्यात आली. पुढे गौडांच्या हल्ल्यामध्ये हे विद्यापीठ नष्ट करण्यात आले. हर्षवर्धन याच्या काळात हे विद्यापीठ पुन्हा बांधण्यात आले. हर्षवर्धनाने मोठ्या प्रमाणावर देणगीसुद्धा या विद्यापीठाला दिली होती. पुढे पाल राजांनी या विद्यापीठाचे पालकत्व स्वीकारले. इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये विद्यापीठ नष्ट करण्यात आले. एक तुर्क लुटेरा, माथेफिरू म्हणा, सनकी म्हणा किंवा राक्षस, त्याच्यासाठी शब्दच कमी पडतात, असा बख्तियार खिलजी, त्याला बौद्ध धर्माचा प्रभाव कमी करायचा होता आणि इस्लामचा प्रचार करायचा होता, किंबहुना त्याला इस्लाम व्यतिरिक्त कुणाची प्रसिद्धी सहन होत नव्हती. असा हा बख्तियार खिलजी एकदा आजारी पडला. त्यांनी आपल्या जवळच्या हकीमांना उपचार करायला सांगितले, परंतु हकीमांनी हात टेकले. तेव्हा शेवटी त्याला कुणीतरी नालंदा विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला. मी नालंदा विद्यापीठात जाणार नाही किंवा कुठल्याही इस्लामेतर वैद्याकडून मी औषधे घेणार नाही, असा हा हट्ट त्याने धरला होता. परंतु शेवटी जीव महत्त्वाचा म्हणून त्याने जाण्याची तयारी दर्शवली. तरी असे असले तरी सुद्धा त्यांनी मी कुठलेही औषध घेणार नाही, तरी तुम्ही मला बरे करा, अशी अट त्याने आचार्यांना घातली. तेव्हा वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या राहुल शिलाधर यांनी कुराणाची प्रत त्याला दिली आणि ही वाचायला सांगितले. बुटाला थुंकी लावून पाने पलटण्याचा प्रघात असल्यामुळे तो बोटाला थुंकी लावून पाने पलटत असे. त्याने कुराण वाचणे निरंतर चालू ठेवले. काही दिवसांनी त्याच्या तब्येतीत फरक पडला आणि तो पूर्णपणे बरा झाला. परंतु याच्यात आश्चर्य असे की त्या कुराणाच्या पानांमध्येच औषधी वनस्पतीचा लेप लावण्यात आला होता आणि थुंकी लावून पाने पलटल्यामुळे त्याचा प्रभाव किंवा त्याचा परिणाम याच्या तब्येतीवर झाला आणि तो बरा झाला. हे समजल्यानंतर मात्र बख्तियार खिलजी भयंकर चिडला आणि त्याने नालंदा विद्यापीठावरच हल्ला चढविला. त्याने नालंदा विद्यापीठाला आग लावली. अनेक शिक्षकांना, बौद्ध भिक्षूंची त्याने हत्या करवली. असे म्हणतात नालंदा विद्यापीठामध्ये इतकी पुस्तके होती की ती जळायला 3 महिने लागले. जवळजवळ 90 लाख पुस्तके जळून खाक झाली. अनेक बौद्ध भिक्षूंनी पलायन केले. पलायन करताना त्यांनी अनेक पुस्तके आपल्यासोबत घेऊन जाण्याचा यशस्वी प्रयत्न केला. हे सगळे बौद्ध भिक्षू नेपाळ, तिबेट, काही श्रीलंकेमध्ये स्थिरावले आणि त्यांनी काही अंशी का होईना परंतु आपले प्राचीन ज्ञान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. तर बख्तियार खिलजीचा विजय झाला. पुढे तो
त्याच निर्मम प्रकारे मारल्यासुद्धा गेला, परंतु आपल्या देशाची न भरून निघणारी अशी अपरिमित अशी हानी नालंदा विद्यापीठ नष्ट झाल्यामुळे झाली. आज नालंदा विद्यापीठाचे अवशेष त्या भागात अजूनही शिल्लक आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नालंदा विद्यापीठ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु जवळजवळ 50 वर्षानंतर 2006 नालंदा विद्यापीठाला विद्यापीठाचा दर्जा मिळाला आणि 2014 तेथे पुनर्शिक्षणास सुरुवात झाली. सुरुवातीला फक्त कला शाखेतच तेथे शिक्षण अद्याप सुरू आहे, परंतु आशा आहे की या विद्यापीठात पुन्हा एकदा शिक्षण कार्य सुरू होईल आणि इतिहासाची पुनरावृत्ती निश्चितच घडून येईल. तर असा हा भारतीय इतिहासातील मौल्यवान खजिना आज केवळ अवशेष स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याचे पुनर्जीवन हे यशस्वीरित्या पूर्ण व्हावे हीच केवळ अपेक्षा आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.